मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये देविका आता पंकजला विचारते, बेबी आज ऑफिसमधनं जरा लवकर घरी येशील का? तर असं तिने विचारल्यानंतर पंकज तिच्याकडे पाहतच राहतो. तर बाहेर आता निरूपा त्या दोघांच्या रूमच्या दाराला कान लावून आता ऐकू लागते की नक्की ह्यांचं काय चाललंय. तेव्हा आतमध्ये आता देविका म्हणते, आय नो, मला माहिती आहे तुला खूप काम असतं आणि तू बिझीसुद्धा असतोस, पण तू थोडा वेळ काढशील का? तेव्हा पंकज मनातच विचार करतो की आजच काय, रोजच मी घरी बसायला तयार आहे. मग आता देविका विचारते, काय विचारते मी, लवकर येशील का घरी आज तुला नाही जमणार का यायला? तेव्हा तो म्हणतो, छे जमेल की, का नाही जमणार यायला, येतो मी लवकर घरी. तेव्हा आता देविका म्हणते, थँक्यू. मग आता ती म्हणते की तू आलास ना तर आपण थोडा क्वालिटी टाइम स्पेंड करू. आता बघ ना, किती दिवस झाले आपण सोबत असा वेळच घालवला नाही. मग पंकज म्हणतो, ऑफकोर्स बेबी, ऑफकोर्स, का नाही. आज आपण ना लवकर दोघेही घरी येऊ आणि रूममध्ये बसून छान गप्पा मारू आणि गरमागरम कॉफी सुद्धा पिऊ. मी येताना छान काहीतरी खायला आणतो, ओके? तेव्हा देविकाला खूपच आनंद होतो. तर बाहेर निरूपाचं तोंड मात्र वाकडं होतं. ती आता आतमध्ये येते आणि विचारते, कशाला, कारण तुम्ही लवकर घरी यायचंच नाहीये. तेव्हा आता तो म्हणतो, मम्मा आम्ही अजिबात त्रास देणार नाही तुला. अगं आम्ही येऊ आणि आमच्या रूममध्ये येऊन बसून राहू आणि आम्ही दोघेही तेथेच गप्पा मारू. अगं आमचे वेगळे प्लॅन्स आहेत ग. तेव्हा तुमचा प्लॅन महत्वाचा नाही तर आमचे प्लॅन महत्वाचे आहेत. कारण तुम्हाला एकमेकांबरोबर जो काही वेळ घालवायचा आहे ना, तो बाहेर घालवा कुठेतरी. कारण बाहेर तुम्ही चौपाटीवर जा, गार्डन मध्ये जा, काय हवं तिकडे जा, पण अजिबातच घरी लवकर यायचं नाही. कारण सुजित कुमार येणार आहे पैसे मागायला घरी. आता आजी एकटीच घरी असणार आणि तुम्हाला तर माहीतच आहे आजी क बक्कळ पैसा आहे. अरे सुजित कुमार काय करेल, या घरावरचं कर्ज आहे ना ते आजीकडनंच वसूल करेन आणि आपल्या डोक्यावरचं कायमचं कर्ज सुद्धा फिटेल. आणि म्हणूनच म्हणते मी लवकर घरी येऊ नका. आता मी सुद्धा बघणार आणि इथून सटकणार. मग आता पंकज म्हणतो, मम्मा बाहेर फिरायचं म्हणजे? तेव्हा निरूपा म्हणते, अरे देते ना मी तुला 500 रुपये देते, कारण तुम्ही बाहेर जा, आईस्क्रीम खा, बेळपुरी खा, काय करायचं ते करा, पण अजिबात लवकर येऊ नका घरी, चालेल? तेव्हा आता तो म्हणतो, हो चालेल. तेव्हा आता देविकाचा चेहराच पडतो, ती रागातच पंकजकडे पाहते. मग पंकज हसूनच म्हणतो, आता काय मम्मा एवढा आग्रह करतीये, त्याचबरोबर एवढी प्रेमाने पैसे देतीये, तर दे हा मम्मा, तू मला पैसे दे, असं म्हणून पंकज निरूपाच्या पाठीमागे पळतो. त्यानंतर देविका आता रागातच म्हणते, किती कंजूस आहे ना पंकज, मला कळतच नाही. बरं जाऊ दे, मला तरी काय करायचंय, माझे पैसे तरी वापरणार नाही. हा इकडे आता ती तांदूळ निवडत असते तर आजी सुद्धा तिच्या शेजारी बसलेली असते. आजी म्हणत असते, नीट निवड हा तांदूळ, अजिबात खडे राहायला नको. तेव्हा मीरा म्हणते, हो चालेल आजी. तेवढ्यातच देविका आणि पंकज हे दोघेही तेथे येतात. तेव्हा पंकज म्हणतो, आजी हे बघ, आज मला यायला जरा उशीर होईल, खूप काम, असं म्हणून तो तोंडातला शब्द तोंडात ठेवतो. कारण मीरा त्याच्या समोर असते आणि मीराला माहीत असतं की पंकज तर कुठे कामालाच जात नाही, म्हणून तो आपला गप्प बसतो. मग देविका म्हणते, क्लायंट्स आहेत खूप आणि सीझनसुद्धा सुरू आहे ना, त्यामुळे मग हे एवढं तर करावंच लागेल. मग आता देविका आणि पंकज हे दोघेही आजीच्या पाया पडतात. आजी सुखी राहा असा आशीर्वाद देतात. मग त्यानंतर ते दोघेही जेव्हा तेथून जातात तेव्हा आजी मीराला इशारा करते. तर मीरा सुद्धा आजीकडे पाहून हसते, कारण या तिघांनी जो काही प्लॅन केलेला असतो त्याच प्लॅनप्रमाणे सगळं काही आज सकाळपासून घडत असतं. त्यामुळे या दोघीही खुशच असतात. त्यानंतर आता निरूपा सुद्धा पर्स घेऊन तेथे पटकन येते. मग आजी विचारते, अगं कुठे चाललीस तू? तेव्हा ती म्हणते की सासूबाई ऐका ना जरा, असं म्हणून ती आता लगेचच आजीला सांगते की जरा बाहेर जायचंय. आजी म्हणते, बाहेर जाताना सासूला सांगण्याची काही पद्धत वगैरे आहे की नाही? तेव्हा आता ती म्हणते, खरं तर मी जाणारच नव्हते, घरातच थांबणार होते तुमची सेवा करायला, तुम्हाला काय हवं नको ते बघायला. पण काय झालं, माझी एक मैत्रीण आहे ना, तिची तब्येत अचानकच बिघडली. अहो तिच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये थांबायला कोणीच नाहीये, कारण तिला ऍडमिट केलंय ना, म्हणून. अहो वेळ काळ काही सांगून येत नाही ना, आणि म्हणून मला जावं लागतंय. आता तिकडे गेल्यानंतर किती वेळ लागेल हे काही सांगता सुद्धा येत नाही. तेव्हा आजी आता उठते आणि म्हणते, अरे बापरे, काय सांगतीयेस तू, पार्वतीच्या तब्येतीबद्दल बोलतीयेस का? मी सुद्धा येते की, असं म्हणून आता आजी पण तिच्या बरोबर जायला तयार होते. रूपा सांगते, अहो सासूबाई, ती नाही, दुसरी मैत्रीण आहे माझ्या भिशी ग्रुपमधली मैत्रीण आहे, आणि तुम्ही कशाला उगीच दगदग करत येताय?
ऑलरेडी पाऊस पाण्याचे दिवस आहेत, पाय घसरून पडलात, नाही म्हणजे वय पण झालंय ना, भिजलात, आजारी पडलात तर कुठे ताप करून घेता, त्यामुळे तुम्ही ना दिवसभर आरामच करा असं निरूपा सांगते. तेव्हा आजी म्हणते चला तू कुणाच्या तरी उपयोगी पडतीये, हे ऐकून जरा बरं वाटलं, आणि नाहीतरी तसा काही तुझा उपयोगच नाही म्हणा, असं म्हणून आजी रागातच तिच्याकडे पाहतात आणि मग नंतर म्हणतात की निघ की आता निघ, अगं तुझी मैत्रीणसुद्धा वाट बघत असेल. तेव्हा निरूपा हो हो येते, हा येते असं म्हणून लगेचच जायला निघते. त्यानंतर निरूपा दाराच्या बाहेर जाते आणि लगेचच तेथे थांबत म्हणते म्हातारे आता ना तुझी मज्जाच येणार, कारण सुजित कुमारला पैसे तर तुलाच द्यावे लागणार. मग आता आतमध्ये आजी आणि मीरा मात्र हसत असतात. तेवढ्यातच सत्य आता निरूपाच्या समोर येऊन उभा राहतो. तेव्हा ती खूप घाबरते. ती आतमध्ये डोकावत असताना सत्या नेमकं तिची चोरी पकडतो आणि विचारतो काय ग निरूपा, आतमध्ये काय तू डोकावून बघतीयस. तेव्हा ती म्हणते गप्प बस ना रे, गप्प बस. मग आता मोठ्यानेच तो म्हणतो अगं चाललंय काय तुझ्या मनामध्ये. तेव्हा ती म्हणते काही नाही काही नाही, तू हो बरं बाजूला, असं म्हणून निरूपा आता लगेचच आजी येण्याच्या आत तेथून सटकते. तेव्हा आता सत्या आतमध्ये येतो. हसतच आल्यामुळे आजीला समजतं की निरूपा ऐकत होती बोलणं. त्यानंतर आता सत्या म्हणतो आजी या कबुतराला तर दाणे टाकले आणि त्याने खाल्ले सुद्धा, आता जाळ्यात अडकणार म्हणजे अडकणारच. मग आता त्यानंतर तो मूर्ख तर अडकला, परंतु यमडीचं काय, यमडी अडकेल का आपल्या जाळ्यात, तो टाकलेले दाणे खाईल का असं मीरा विचारते. तेव्हा सत्या म्हणतो टाकलेले दाणे तो खाणार सुद्धा आणि अडकणार सुद्धा, पण आता इथून पुढे मी जे सांगेल ना सेम तसंच करायचं. या दोघीही हो असं म्हणतात. त्यानंतर सत्या आता त्या दोघींनाही पुढचा प्लॅन सांगू लागतो. तेव्हा प्लॅन सांगितल्यानंतर आजीच्या लगेचच तो लक्षात येतो आणि ती म्हणते की तुम्ही काळजीच करू नका, सगळं काही ठरल्याप्रमाणेच होणार. मीरासुद्धा आता देवाला प्रार्थना करते की देवा सगळं काही अगदी ठरल्याप्रमाणेच होऊ देत. दुसरीकडे ढवळीकर आपल्या ऑफिसमध्ये आलेला असतो आणि फोनवर बोलत असतो की मला त्यांचे एस्टिमेट पाहिजे ॲट एनी कॉस्ट, असं म्हणून तो फोन ठेवतो. त्यानंतर आता जो तेथे असिस्टंट असतो तो गुड मॉर्निंग असं तिकडे ढवळीकरला म्हणतो. तेव्हा विक्रांतसुद्धा त्याला गुड मॉर्निंग म्हणतो. त्याच वेळी आता शिखरे समोर नसतो, त्यामुळे विक्रांत त्याविषयी त्या मुलाला विचारतो. मग तो म्हणतो ते ना जरा चहा पाण्यासाठी बाहेर गेलेत. तेव्हा विक्रांत भडकतो आणि विचारतो काय रे, मी नसताना वर्किंग हॉर्समध्ये तुम्हाला बरोबर चहा पाण्यासाठी जायला जमतं, टाईमपास करायला जमतं. आणि रश्मीला विचारतो मागच्या महिन्यांच्या बिलांचं काय झालं. तेव्हा ती म्हणते हो देते ना सर देते. मग आता तो म्हणतो देते नाही, आत्ता हवे आहेत मला, आत्ताच्या आत्ता हवे आहेतच. मेकअप करताना कसा हात चालतो पटापट तुमचा, तसे बिलसुद्धा मला पटापट दे बरं. त्यानंतर आता शलाकाचा फोन येतो, त्यामुळे तो लगेचच कॉल रिसीव करतो आणि ऐक ना मी खूप बिझी आहे, मी नंतर तुला कॉल करतो ना, असं म्हणून तो फोन ठेवतो. त्यानंतर आता शिखरे तेथे येतो. तेव्हा शिखरे गुड मॉर्निंग असं म्हणतो, पण आता विक्रांत मात्र आपल्याच तोऱ्यात असतो. तो रागातच त्याला म्हणतो काय शिखरे, 2ची डेडलाईन आहे तुला माहिती आहे ना, अरे तरी चहा प्यायला जातोस, तुला कामाच्या वेळेला कारण बरोबर शोधता येतात हा टाइमपास करण्यासाठी. अरे टेंडर्समध्ये कुणाचे किती कोर्स हवेत ना ते मला पाहिजे, आणि त्या अगोदर ओरिजिनल जे डॉक्युमेंट्स आहेत ना ते मला माझ्या टेबलवर हवेत, असं म्हणून तो त्याला चेक करायला सांगतो ना आपल्या खुर्चीवर जाऊन बसतो. तेवढ्यातच पुन्हा एकदा विक्रांतला कुणाचा तरी कॉल येतो. मग आता इकडे मीरानेच ढवळीकरला फोन केलेला असतो. सत्याला ती विचारते काय बोलू. तेव्हा आता सत्या म्हणतो थांब, मी आता जसं सांगतो ना तसं तू बोल. आजीसुद्धा एक्साइट असतात की सत्या आता काय सांगणार त्या विक्रांतला नक्की. मीरा म्हणते अहो लिहा की पटकन. सत्या आता एका पेजवर ते सगळं काही लिहून काढतो. इकडे आता विक्रांत अजूनही मोठ्याने ओरडत असतो की अहो बोला ना, कोण आहात तुम्ही. तेव्हा मीरा आता सत्याने लिहिलेलं ते वाचू लागते आणि तसंच विक्रांतला बोलून दाखवते. मग त्यामध्ये असं लिहिलेलं असतं की मी त्या दिवशी तुमच्याकडे विनंती करायला आले होते, पण तू माझा अपमान केलास. त्या दिवशी मी रागात होते आणि म्हणून असं केलं, पण आता एक गोष्ट इथून पुढे ना लक्षात ठेव, तू एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या नवऱ्याच्या आडवा गेलास मी तुला अजिबात सोडणार नाही. माझ्या नवऱ्याने तुला थोबाडलं होतं तर मी तुला ना चपलेने हाणेन, असं आता सत्याने लिहून दिलेलं असतं आणि मीरा सरळ तशीच वाचते. मग आता विक्रांतला इकडे राग येतो आणि तो रागातच म्हणतो ए शट ऑफ, तू कोणाशी बोलतीये लक्षात येतंय का तुझ्या. मग विक्रांतच्या ऑफिसमधील सगळेजण त्याच्याकडे पाहतच राहतात की याला काय झालं अचानक मध्येच.
सत्या म्हणतो थांब आता बोलू नको, मी पुढे लिहितो, असं म्हणून तो वहीवर लिहित असतो. तेवढ्यातच विक्रांत इकडे अगोदरच चिडलेला असतो. तर आता शिखरे तेथे येतो. त्याने ओरिजिनल डॉक्युमेंट्स आता विक्रांतसमोर घेऊन आलेला असतो. तेव्हा आता इकडे सत्याने लिहून दिलेलं असतं की अक्कल आहे का तुला. मग मीरा सेम तसंच वाचते, तुला अक्कल आहे का. तेव्हा विक्रांतला प्रचंड राग येतो आणि तो रागाच्या भरात जोरात ओरडतो आणि शिखरेने जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणलेले असतात तेच आता रागाच्या भरात टराटरा फाडून टाकतो आणि शिखरेला जागेवर बसायला सांगतो. मग आता विक्रांत मोठ्याने ओरडतो, माझी अक्कल काढतेस का तू, बेअक्कल बाई. मग आता इकडे मीरा फोनला हात लावते आणि म्हणते, अहो तुम्हाला बेअक्कल म्हणतोय. सत्या म्हणतो थांब जरा, असं म्हणून तो पुन्हा वहीत काहीतरी लिहितो. मग आता सत्याने असं लिहून दिलेलं असतं की मी सांगते ते फायनल असणार आहे आणि देव अक्कल वाटत होता तेव्हा तू कुठे गेला होतास रे नक्की. मीरा आता विक्रमला चांगलाच धडा शिकवते. तेव्हा तो रागातच म्हणतो जस्ट शट युअर माउथ. तर इकडे सत्या अजूनही पुढे पुढे लिहू लागतो. तेव्हा आता सत्याने असं लिहिलेलं असतं की माझं तोंड बंद करून काय होणार आहे आता, तुझ्यासारख्या फालतू माणसाची औकातच नाही. मग मीराने असं वाचल्यानंतर सत्या मात्र हसतो. इकडे आता विक्रांतचे डोळे मात्र अगदी रागाने लाल होतात. मग आता तो रागातच म्हणतो अति बोलतेस हा तू, आणि मी तरी कुठे तुझ्याशी बोलत बसलोय. मग मीरा पुढे म्हणते अरे नशीब समज मी बोलते आहे तुझ्याशी, अरे तुझी तर औकात सुद्धा नाही माझ्याशी बोलायची. दुसरीकडे विक्रांत चवताळतो आणि म्हणतो ए लक्षात ठेव, तू विक्रांत ढवळेकर बरोबर बोलतेस, कारण मी काय करू शकतो ना याची तुला कल्पनासुद्धा नाही आहे. तेवढ्यातच सत्याचा मित्र आता त्या ऑफिसच्या तेथे येतो. विक्रांतचं सगळं बोलणं आता तो रेकॉर्ड करून मोबाईलमध्ये घेत असतो. इकडे मीरा म्हणते संपलं का बोलायचं, सांगा की पुढे काय बोलायचंय. मग आता इकडे सत्याने लिहून दिलेलं असतं की घरी आजी आहे, त्या दिवशी कशी आजी समोर बोलती बंद झाली होती आणि यावेळी तर आजी तुला आता चांगलाच धडा शिकवतील. मग दुसरीकडे आता विक्रांत म्हणतोय चल चल, तुझ्या आजी बिज्जीला मी घाबरत नाही अजिबात, तुझ्या आजीला मी अजिबात घाबरत नाही समजलं. असं म्हणून विक्रांत रागाच्या भरात मीराला तडातड बोलतो. तेव्हा आजी चिडली तर तुझं काही खरं नाही समजलं, कारण आजी माझी जेवढी प्रेमळ आहे ना तेवढी रागीट सुद्धा आहे. तेव्हा विक्रांत आता रागातच म्हणतो मी का घाबरू, कोण आहे कोणती म्हातारी, आय डोंट केअर ओके. मग आता मीरा म्हणते ओ तुम्हाला माहीत नाही पण आमची आजी ना खूप डेंजर आहे, त्यांचा रागसुद्धा तेवढाच डेंजर आहे. तेव्हा विक्रांत म्हणतो आणि माझा राग तू आणि त्या म्हातारीने अजून पाहिलेला नाही आहे, आज मी अजिबात त्या थेरडीला सोडणार नाही, असं रागातच विक्रांत म्हणतो. तर सत्याच्या मित्राने सगळं शूटिंग हे काढून घेतलेलं असतं. मग आता इकडे मीरा चवताळते आणि उठूनच उभी राहते, रागातच विचारते लय बोलताय हा तुम्ही, तुमच्या हातात काय बांगड्या भरल्यात का, आणि हिंमत असेल ना तर आज दुपारी आमच्या घरी येऊनच दाखवा, काय तो सोक्षमोक्ष आता लावूनच टाकू. तेव्हा आज तुझं काही खरं नाही, त्या थेरडीची येऊन ना मी हाडच मोडतो बघ, असं रागातच विक्रांत म्हणतो. मग आता मीरा इकडे रागातच म्हणते ओ काही पण काय बोलताय, अहो जर परत काही बोललात ना तर तुमच्या शरीरात हाडं आहेत की नाही हे सुद्धा शोधावं लागेल, आणि माझ्याशी पंगा घ्यायचा नाही, नाहीतर नावसुद्धा सांगता येणार नाही. आणि माझ्या आजींबद्दल असं बोलण्याची हिंमत तरी कशी झाली, जीभ कशी नाही झडली हो तुमची. पण बरं झालं नाही झडली, आता तुम्ही या तरी इकडे, नाही तुमची जीभ हातात धरून ओढेन ना तर तुम्हाला काही कळणार सुद्धा नाही, आणि पुन्हा माझ्या आजींबद्दल काही बोललात तर बघाच मी काय करते ते. असं म्हणून आता ती फोन ठेवते. तेव्हा हॅलो हॅलो करत विक्रांत हा रागातच खाली बसतो. आता तो सगळा व्हिडिओ काढून लगेचच सत्याचा मित्र हा तेथून गायब होतो. इकडे आजी आता विचारतात सत्या तुझी बायको ना खरंच खूप भारी आहे हा, अरे खरंच म्हणजे दिसती एवढीशी पण भारी दम आहे हा तिच्यात. तेव्हा आता सत्या मीराकडे पाहतो आणि म्हणतो माझ्याबरोबर राहून तुला चांगलीच सत्यागिरी जमली आहे की बाबा. तेव्हा मीरा म्हणते हो पण काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना. त्यावेळी आजी म्हणते अगं त्याला घरात तर येऊ दे, मग ना आपण त्याची चांगली शाळा घेऊ. मग आता सत्या म्हणतो बरं धूमकेतू तू जरा आजीकडं लक्ष ठेव, कारण उगीच वाढीव ॲक्टिंग करत बसेल. तेव्हा आजी पदर खोचते आणि माझ्यावर लक्ष ठेवणार का रे तू, असं विचारते, आणि सत्याला चांगलाच असा आजी आता धोपटून काढते. तेव्हा तो म्हणतो आजी आजी गप्प बस ना गं, जरा गप्प बस ना. तर आता दुसरीकडे निरूपा मात्र नुसती स्वप्नच रंगवत असते आणि पारूकडे जाऊन बसलेली असते. ती म्हणते कसं आहे ना पारू, आता तू बघतच राहा, एक मज्जा येणार आहे, कारण सुजित कुमार आता घरी येणार
आणि सासूबाईंकडून पैसे मागणार. मग ते सगळे पैसे सासूबाईंना आता लगेचच सुजित कुमारला द्यायला लागणार. तेव्हा पारू आता पटकन म्हणून जाते की लहानपणापासूनच ना तू बेडकी आहे बघ. तेव्हा निरूपा विचारते काय म्हणालीस? तेव्हा पारू म्हणते तसं नाही ग, एकदम हुशार आहेस पण तू. तेव्हा निरूपाला आता खूपच आनंद होतो. आणि मग नंतर पारू म्हणते कुणाला कसं कुठे गुंडाळायचं ना हे बरोबर माहिती आहे हा तुला, बरोबर डोकेबाज आहेस तू. तेव्हा निरूपा म्हणते हो हुशार तर मी आहेच लहानपणापासनं, कारण जेव्हा मला समजलं ना म्हातारीने गावची जमीन विकून पैसे आणले आहेत तेव्हाच माझ्या डोक्यात एक शिट्टी वाजली, कारण तसंही म्हातारीच्या हातातनं माझ्याकडे काही पैसे सुटणार नाही. मग म्हटलं चला या निमित्ताने का होईना म्हातारीचा हात जरा मोकळा करू. अगं आता सुंटी वाचून खोकला जाणार आहे बघ. म्हणजे पारू तुला सांगू एवढं बरं वाटतंय ना की डोक्यावरचा कर्जाचा डोंगर सुद्धा आता कमी होणार. किती दिवस नुसता तो कर्जाचा डोंगर डोक्यावर घेत राहायचं शी बाबा, असं म्हणून निरूपाच आता वैतागलेली असते. मग आता पुढे निरूपा म्हणते तसंही म्हातारी कधी ना कधी मरणारच आहे आणि मग माझ्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर उतरून तिला थोडं तरी पुण्य कमवू देत ना. तेव्हा आता पारू विचारते अगं ते बरोबर आहे, परंतु सत्य आणि मीरा दोघेही आडवे आले तर मग तुझ्या सासूची ताकद वाढेल आणि ती काही सत्य आणि मीराला पैसे देणार नाही बघ. तेव्हा निरूपा म्हणते अगं सत्य आणि मीराला त्यांचंच त्यांना झेपत नाहीये तर ते कुठून देणार आहेत म्हातारीला पैसे, कारण रियाच्या बाबांनी त्यांची पार वाट लावून टाकली आहे. पारूला आता काही कळत नसतं. तेव्हा ती विचारते म्हणजे मग आता त्या ॲक्सिडंटच्या केसमध्ये सत्या आता अडकला होता आणि मग नंतर तो बेलवर सुटला. आता जो काही बाहेर हुंदडतोय तर आमच्या व्याहीबुवांनी काय केलं, आमच्या सत्याची केस फास्ट ट्रॅकवर टाकली आणि आता साईरा वैरा नुसते पळतायत दोघे जण. आता बॉम्बसारखे नुसते फुटायला लागणार आहेत बघ. मग आता पारूसुद्धा हसत असते. त्यावेळी ती म्हणते की एकदा का तुझ्या सासूने त्या सुजित कुमारला पैसे दिले ना म्हणजे झालं बघ, डोक्यावरचं खूप कर्ज उतरेल. पण मला काय म्हणायचंय निरूपा, तुझ्याच घरातलं काही उचलून देऊ नये त्याला म्हणजे झालं. त्यानंतर निरूपा आता विचार करते आणि पटकन उठून म्हणते अगं पारू घोळत झाला, घाईघाईमध्ये ना कपाटाला कुलूपच नाही लावलं. अगं मला दिलेले खानदानी दागिने त्या सुजित कुमारला द्यायचे आणि वेळ मारून न्यायची, असं म्हणून ती आता लगेचच घरी पळते. दुसरीकडे आता विक्रांत म्हणतो आज त्या मीराला बघतो आणि त्या थेरडीची सुद्धा अगदी हाडं खेळखेळी करतो, कारण जास्त शहाणपणा दाखवते ना मला, आता बघतोच. असं म्हणून तो आता रागातच निघालेला असताना नेमका सुजित कुमारला धडकतो. तेव्हा दिसत नाही का पुढे, असं म्हणून आता तो समोर त्याला पाहतो आणि म्हणतो सुजित कुमार इथे कसा तू. तेव्हा तोच विचारतो की तुम्ही इथे कसे ढवळीकर, लेकीच्या घरी जेवायला आमंत्रण आहे की काय. मग आता विक्रांत म्हणतो तुझे फालतू जोक बंद कर, कारण मला ना इरिटेट होतं, इरिटेट. तेव्हा सुजित कुमार म्हणतो ज्या घाईत तुम्ही निघालात ना त्यामुळे मला काही कळायला मार्गच नाही. तेव्हा विक्रांत म्हणतो ती त्या सत्याची बायको मीरा अगदी दीड शहाणी आहे, दीड शहाणी, कारण तिला सुद्धा आता लायकीत ठेवायची वेळ आलीये म्हणून इकडे आलोय. आणि त्यात ती दुसरी आली आहे ना थेरडी, अरे ती गावावरून आलेली घुसड, ती आघाऊ म्हातारी नाही का. मग आता तो आजीबद्दलच बोलत असतो. तेव्हा विक्रांत म्हणतो आज मी त्यांना ना सोडणारच नाही, मी आता त्यांना दाखवतोच माझा हिसका. त्यावेळी आता सुजित कुमार विचारतो पण त्यांनी केलंय काय. मग विक्रांत सांगू लागतो मला फोन करून वाटेल तसं मला त्या दोघीही बोलतात, माझा अपमान करतात, आज त्या थेरडीला दाखवतोच हा ढवळीकर काय चीज आहे. मग आता सुजित कुमार म्हणतो त्या म्हातारीची बुद्धी भ्रष्ट झालीये, तुम्ही तिला चांगला धडा शिकवा, पण त्या अगोदर ना मला माझं काम करू द्यात. आता आपल्या दोघांनाही चल रे भोपळ्या टुनुक टुनुक असं करावं लागणार. मला अगोदर तूप रोटी खाऊ द्या आणि मग तुम्ही त्या म्हातारीला खा ढवळीकर वाघोबा. तेव्हा ढवळीकर रागातच म्हणतो मी लास्ट वॉर्निंग देतोय, फालतू जोक्स बंद कर, कारण माझा मूड खराब आहे, माझं डोकं ऑलरेडी तापलंय, मी नको ते करीन हा त्या म्हातारी सकट तुला सुद्धा वर पोहोचवेन. असं म्हणून आता दोघांमध्येच भांडणं जमतात. सत्य आणि मीरा हे सगळं ऐकतात आणि त्यांच्यावर हसतात. मग त्यानंतर सुजित कुमारला तो रागातच म्हणतो माझ्या नादाला अजिबात लागू नको. तेव्हा सुजित कुमार म्हणतो तुमच्या नादाला नाही लागतो मी, अहो मला त्या म्हातारीकडनं पैसे घ्यायचेत, ते एकदा का मी पैसे घेतले ना मग तुम्हाला काय करायचं ते करा. तेव्हा विक्रांत म्हणतो हो ठीक आहे चला चला. दुसरीकडे आजीने आता सर्व तयारी सुद्धा करून ठेवलेली असते. खूप सारे दागिने आता तिथे टिपोयवर काढून ठेवलेले असतात, पैशांचे बंडल वगैरे वगैरे असं खूप काही तेथे ठेवलेलं असतं. तेवढ्यातच आता सत्य आणि मीरा धावत तेथे येतात. त्यानंतर आता सत्य म्हणतो आजी सगळी तयारी झाली ना. आजी म्हणते हो हो,
मग आता सत्या म्हणतो ती लोक आली आहेत, आता होणार खरा पिक्चर सुरू. तेव्हा मीरा बेस्ट ऑफ लक आजीला देते. त्यानंतर सत्या अजून एक गोष्ट सांगतो, आजी मला माहिती आहे तू भारी ॲक्टिंग करशील, पण ते सगळं खरं खरं वाटायला हवं हां, उगीचच वाढीव ॲक्टिंग करू नकोस, चालेल. तेव्हा आजी चुटकी वाजवतच म्हणते आता तू बघच मी कशी ॲक्टिंग करते ते. मग आता सत्य म्हणतो हे सुद्धा खूप झालं. त्यानंतर आजी म्हणते ऐक ना आता सत्य तू आतमध्ये जा आणि मी सांगेपर्यंत बाहेर यायचं नाही, आम्ही दोघी इथे बसतो. तेव्हा ठीक आहे असं सत्या सांगतो आणि आतमध्ये लपून बसतो. तर आजी आणि मीरा ह्या दोघीही आता तिथे हॉलमध्येच बसतात. त्यानंतर आता आजी पैसे मोजू लागते. तेव्हा मीरा विचारते आजी अहो आता कुठे पैसे मोजताय, ते येतील. आजी म्हणते मुद्दामच मोजते, त्यांचा काय भरोसा, पैसे बघून त्यांचे डोळे फिरले तर. मग आता मीरा सांगते की अहो मी तेच सांगते त्यांना काही पैसे वगैरे देऊ नका, कारण काहीही झालं तरी आपल्याला त्यांना काही पैसे द्यायचे नाहीयेत. त्या ढवळीकरांना ना मीच बघते. तेव्हा आजी म्हणते मी बघते सगळं, तू जावर अगोदर कामं करून घे, कारण तुझी सासू आली तर तुझ्या पाठीमागे हात धरून लागेल. तेव्हा मीरा आता कामाला लागते. त्याच वेळी मग आजीजवळ ती पुन्हा येते आणि तेथे बसते. तेव्हा आजी म्हणते हे बघ तू काही बोलायचं नाही, मध्ये मध्ये मीच सगळं बोलणार, कारण आपण त्यांना म्हणू चर्चा करून प्रश्न सोडवूया. आता सत्याचा सुद्धा आणि कर्जाचा सुद्धा सगळं काही ठरल्याप्रमाणेच होणार. मी बघते त्यांना, तू फक्त भाजी चिर. तेवढ्यातच आता तेथे विक्रांत आणि सुजित कुमार हे दोघेही येतात. दार उघडून आतमध्ये आल्यानंतर मीरा आणि आजीकडे रागातच पाहतात. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मीरा ही जरा आतमध्ये जाते. आतमध्ये गेल्यानंतर आजीला आता सुजित कुमार हा पैशांसाठी त्रास देऊ लागतो आणि आजीला असा ढकलून देतो. तर तेथे आता डायनिंग टेबलवर एक सुरा असतो. तो सुरा आता आजीला ढकलल्यामुळे आजीच्या पोटातच नेमका घुसतो. तेव्हा त्यातून खूप रक्त येतं. तर विक्रम आणि सुजित कुमार दोघेही खूपच घाबरतात. मीरा नेमकं हे पाहते आणि आजी असं मोठ्यानेच बोलते. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.